चेअरमन साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं संपूर्ण नाव सांगा, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. माझं नाव कैलास बलदीन जाधव, राहणार मोरवड, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर. टोटल नवीन लागवड किती एकर ऊस केलेला आहे तुम्ही? टोटल ऊस आहे आपला 7 एकर. व्हरायटी कोणती घेतली आहे? 8632. टोटल 8632 ऊस घेतलेला आहे. 8632 घेतलेला आहे. लागवड कधीची आहे? लागवड 30 ऑक्टोबर. 30 ऑक्टोबर 2024 ला लागवड तुम्ही केलेली आहे. म्हणजे टोटल आपल्या या ऊसाला लागवड करून 11 महिने पूर्ण झालेले आहेत. आपल्या जमिनीचा प्रकार कसा आहे मला ते एक सांगा. किती फुटावर ऊस लागवड केलेला आहे ते एक सांगा. 5 फुटावर सरी आहे ऊसाची आणि 2 डोळा पद्धत लागवड केलेली आहे. अच्छा, 2 डोळा पद्धत ठेवून आपण लागवड केलेली आहे. 5 फूट 2 सरीतला अंतर आहे. आपली जमीन कशी आहे? मध्यम, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आहे, भारी जमीन नाहीये. चेअरमन साहेब, तुम्ही या 7 एकर ऊसामध्ये आंतरपीक पण घेतलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही ऊस लागवड केल्यानंतर तुम्ही आंतरपीक कोणतं घेतलं, कसं घेतलं त्याविषयी थोडी माहिती सांगा. लागवड केल्यानंतर आम्ही हरभरा फुले विक्रम ही व्हरायटी हरभऱ्याची घेतली आंतरपीक. अच्छा, म्हणजे सरीमध्ये घेतली का मधल्या बेल्ट मध्ये घेतली? मधल्या अंतरात 1 काकरी हरभऱ्याची घेतली. अच्छा, आणि सिंगल काकरी घेतली का डबल घेतली? सिंगल काकरी घेतली. व्हरायटी कोणती घेतली? फुले विक्रम. फुले विक्रम उंच वाढणारी व्हरायटी आहे, आडवी वाढत नाही, त्याच्यामुळे ऊसाला फटका बसला नाही, व्हायला अडचण करत नाही. तर त्या व्हरायटीला सुरुवातीपासून तुम्ही नियोजन काय केले? ऊस लागवड करताना खताचा डोस केला का तुम्ही? सरीला. अच्छा, ऊस लागवड करताना तुम्ही संतुलित खताचा डोस केलेला आहे. आणि जिथं तुम्ही हरभरा आंतरपीक घेतलं तिथं तुम्ही खताचा डोस केलाय का? तिथं केलेला नाही. अच्छा, आता त्या हरभऱ्याचं व्यवस्थापन कसं केलं आणि ऊसाचं व्यवस्थापन सुरुवातीला कसं केलं सांगा मला. म्हणजे हरभरा किती दिवसातून उगून आला, त्यानंतर तुम्ही त्या हरभऱ्याला फवारण्या किती केल्या, ऊसाला फवारण्या किती केल्या, कसं केलं त्याविषयी थोडंसं एक सांगा. ऊस लावल्यानंतर हरभरा एक 5-6 दिवसानंतर हरभरा पेरला. अच्छा, म्हणजे ऊस लागवड केल्यानंतर उगून येण्याच्या अगोदरच हरभरा केला. येस, 5-6 दिवसानंतर हरभरा केला. हा, आणि हरभऱ्याला सेपरेट फवारण्या झाल्या 3 फवारण्या. बरं, म्हणजे 3 फवारण्या तुम्ही कीटकनाशक, बुरशीनाशक आणि खताच्या घेतल्यात की त्याचा फायदा आपल्या ऊसाला झाला. काय फायदा झाला? ऊसाला फुटवे होण्यास, फुटव्यांची संख्या वाढली. सुरुवातीला पानं खताच्या फवारणीमुळे पानावर ग्रीनरी राहिली. अच्छा, पानांची ताकद चांगली टिकून राहिली आणि हरभरा पण चांगला जमला. हरभऱ्याला त्यानंतर पाणी किती दिले? हरभऱ्याला पाणी दिलंच नाही. हरभऱ्याला फक्त ऊसाच्या बुडाला 1 लिटर टाकली होती. अच्छा, म्हणजे ड्रीप वरती आपला ऊस आहे. ड्रीप वरती ऊस आहे, तर त्या ऊसाच्या पाण्यावरच हरभरा पण पाणी घेतलं. अच्छा, ठीक आहे. तर वेगळं पाणी दिलं नाही. अच्छा, ठीक आहे. तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये तुम्ही ऊसाची म्हणजे ऊस एक साधारणतः 40-45 दिवसामध्ये आपल्याला फुटव्यांची संख्या भरपूर झाली. त्यावेळेस बाळभरणी कशी केली ते एक सांगा. बाळभरणी ऊसाचे बैलाच्या कोळप्याच्या सहाय्याने केली. बरं, म्हणजे आंतरपीक हरभरा असताना बाळभरणी केली. सरीमध्ये तुम्ही कोळप्याच्या सहाय्याने थोडी थोडी माती लावली, बाळभरणी तुम्ही केली की ज्याच्यामुळे थोडं तण माती आड होऊन जाते, मुळ्या चांगल्या डेव्हलप होतात, फुटव्यांची संख्या वाढते आणि थोडी माती पण मुळ्यांना लागली जाते. चेअरमन साहेब, मग तुम्ही किती दिवसांनी आपला आंतरपीक हरभरा काढणीस आला? हरभरा लागवडीपासून 4.5 महिन्यापर्यंत हरभरा आपला निघाला. अच्छा, म्हणजे जवळजवळ जानेवारी एंड पर्यंत आपला हरभरा राहिला. हरभरा निघाला त्यावेळेस आपला हरभऱ्याचं उत्पादन 9 कट्टे सरासरी एकरी निघालं. म्हणजे प्रति एकर तुम्हाला 9 कट्टे किती किलोचा? साधारणतः 68-70 किलो किंवा 75 किलो पर्यंत गेलाय. बरं, म्हणजे 6-6.5 क्विंटल पर्यंत तुम्हाला हरभराचं पीक निघलंय. अनेक जण म्हणतात हरभरा आंतरपीक घेतल्यानंतर ऊसाला फटका बसतोय, तर त्याच्यावर तुमचं मत काय? माझं मत असं आहे की हरभरा मी जवळपास 4-5 वर्षांनी ऊसात घेतोय. बरं, ऊसाला काही सुद्धा फटका बसत नाही. का बसत नाही तर हरभरा फक्त मी वाण घेतोच फुले विक्रम. अच्छा, साधारणतः जेणेकरून त्याची अशी पसरट वाढ होत नाही ऊसाच्या बुडाला. हो, ती सरळ वाढत असल्यामुळे ऊसाला काही अडचण करत नाही फुटव्यासाठी. ऊसाला फटका कुठं बसतोय? फक्त जाकी हरभरा घेतला पसरल्यास फुटवे. अच्छा, म्हणजे आडवी वाढणाऱ्या व्हरायट्या घ्यायच्या नाही, उभ्या वाढणारे व्हरायटी घ्यायची. उभ्या वाढणाऱ्या व्हरायटी घ्यायच्या. अच्छा, म्हणजे आपल्या ऊसाच्या फुटव्यांना आता बघितलं आपण शेतकरी मित्रांनो, तर एका ठिकाणी 7-7, 8-8, 9-9 ऊस हे ऊसात रूपांतर झालेले आहे फुटव्यांचं. म्हणजेच काय की हरभरा आंतरपीक घेऊन सुद्धा ह्या ऊसाला फटका बसलेला नाहीत. हेच ह्या प्लॉटचं वैशिष्ट्य आहे. आणि गेल्या 4-5 वर्षापासून चेअरमन साहेब खोडवा असेल किंवा नवीन लागवड केलेला ऊस असेल याच्यामध्ये आंतरपीक हे हरभरा घेतात. आता हरभरा काढल्यानंतर तुम्ही ऊसाचं व्यवस्थापन पुढे किती वेळा डोस घातला, पाणी व्यवस्थापन कसं करताय त्याबाबत थोडंसं एक माहिती द्या. हरभरा काढल्यानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने मोठी बांधणी करून घेतो. अच्छा, म्हणजे हरभरा गेल्यानंतर संतुलित खताचा डोस घालून माती लावून किती बॅगचा जातो आणि त्याच्यात काय काय मिक्स करताय? म्हणजे मुख्य, दुय्यम, सूक्ष्म खत सगळे घेताय का? मुख्य अन्न घटक नत्र, स्फुरद, पालाशे तिन्ही पण देतो. दुय्यम खताचं कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर वापरताय? मॅग्नेशियम, सल्फर वापरतो.
आणि मायक्रोन्यूट्रिएंट पण वापरतो. गुड. हा, म्हणजे आज हा जो ऊस आपला चांगल्या कंडिशन मध्ये दिसतोय, तुम्ही त्या पिकाचा संतुलित आहार पाहिजे त्या प्रमाणामध्ये व्यवस्थित दिल्यामुळे आज ऊसाची ही चांगली कंडिशन आहे. म्हणजे हरभरा आंतरपीक घेऊन बऱ्यापैकी झाडाची एनर्जी म्हणजे जमिनीतून अन्न हरभरा ओढून घेतोय, त्याचा फटका ऊसाला बसत असतो, पण तुम्ही ते बसून दिलेला नाहीत. आता मला हे सांगा की पहिली बांधणी तुम्ही ऊस म्हणजे हरभरा निघाल्यानंतर कधी केली की लगेच तुम्ही मशागतचा करा? निघाल्यानंतर लगेच एक 15 ते 20 दिवसात मोठी बांधणी करून घेतली. बरं. आणि उन्हाळ्यामध्ये पाणी व्यवस्थापन कसं केलं तुम्ही? पाणी व्यवस्थापन फक्त ड्रिपने दिलं. किती दिवसातून पाणी देताय? एक पाट पाणी पण सोडलं गरजेनुसार. बरं. आता तुम्ही ज्यावेळेस बांधणी करताय, पक्की बांधणी ज्यावेळेस आपण ऊसाला केली, त्यावेळेस लॅटरल हे ऊसाच्या सरीमध्ये ठेवताय का मध्ये 2 ओळीच्या मध्ये घेताय? असं जोपर्यंत आपण ऊसाची मोठी बांधणी करत नाही तोपर्यंत ऊसाच्या सरीमध्ये लॅटर राहते, आणि मोठी बांधणी करते वेळेस आपण सरीमध्ये घेत आहोत. अच्छा, ठीक आहे. सरीमध्ये नंतर आज आपल्या ऊसाला जवळजवळ 11 महिने झालेले आहेत. किती कांड्यावर सरासरी ऊस गेला आपला? साधारणतः 20, 21, 19 कांड्यावर. ह्या दिसणाऱ्या कांड्यावरती अजून आपल्या ऊसाला जायला कमीत कमी 1-2 महिने बाकी आहे. नक्कीच महिन्याला सरासरी, आता कसं आहे, सप्टेंबर ऑक्टोबर दिवसाहून रात्रीचा पाऊस असतो, तर 4-4.5 कांड्या ह्या एका महिन्यात वाढल्या. तर अजून आपला 8 कांड्या ऊस वाढेल, म्हणजे 30 कांड्यापर्यंत ऊस जाईल अशी अपेक्षा आहे आपली. बर. तर मला अजून एक याच्यामध्ये सांगायचं की 86 तुम्हाला कोणतीही व्हरायटी चांगली वाटते की कोणता ऊस 10,001 असेल, 15,012 असेल, 8632 असेल, तुम्ही कोणता ऊस कंटिन्यू घेता आणि कोणत्या ऊसाला चांगलं नियोजन केलं तर एक कमी पाण्यात कमी खर्चामध्ये नियोजन केल्यास उत्पादन चांगलं निघतंय? याबाबत तुमचं मत काय? मला तर माझ्या अनुभवानुसार 8632 एक असा ऊस आहे सगळ्या दृष्टिकोनातून किंवा कुठल्या वातावरणात सेट होणारा, कितीही प्रतिकूल अच्छा, म्हणजे पाणी कमी पडू पाणी जास्त हो ते साधारणतः 8632 एक नंबरला राहते. गेल्या वर्षी तुम्ही 8632 पाऊस बऱ्यापैकी होता, काय यील्ड काढलं होतं तुम्ही खालच्या शेतात? जवळपास 44 गुंठ्यात आपला 72 टन ऊस निघाला. व्हेरी गुड. आता तुम्हाला काय वाटतं ह्या वर्षीचा जो आपला जो ऊस आहे सगळ्यात 7च्या 7 एकर अतिशय एक्सलंट असा प्लॉट आहे. आज मी प्लॉट पाहिला स्वतः, म्हणजे ऊसाच्या पेऱ्यात अंतर चांगलं आहे, ऊसाची जाडी चांगली आहे, पुन्हा जवळजवळ 12-12, 13-13 पानं ही जिवंत आहे, आणि 22-23 कांड्या ह्या आपल्या ऊसामध्ये सध्याला आहेत. अजूनही 2 महिने आहेत. तर चेअरमन साहेब, तुम्हाला अजून काय वाटतं की आपल्या ऊसाचं ह्या वर्षी अपेक्षित उत्पादन काय असायला पाहिजे? या वर्षी साधारणतः 60 टनाच्या पुढे ते 70 टनाच्या आसपास ॲव्हरेज जाईल. म्हणजे 60 ते 70 टनापर्यंत तुमचं ऊस नाही. आज जर तुम्ही ऊस कट केला तरी 55 टनापर्यंत तुम्हाला यील्ड मिळेल. अजून जर 8 कांड्यावर जर ऊस गेला तर 65 ते 68 टनापर्यंत चेअरमन साहेब ऊस निघेल, असा माझा गेल्या 16 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तर नक्कीच आपल्याला ह्या वर्षी चांगलं यील्ड मिळेल असं ऊस पाहून आपल्याला वाटतंय. तुम्ही लोकांना काय संदेश देता की ऊस पीक घेताना आपण त्याचं व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, आता तुम्ही ह्या ऊसाला जवळजवळ 3-4 खताच्या फवारण्या पण केलेल्या आहेत, ड्रीप फर्टिगेशन पण केलेलं आहे. ड्रीपमधून तुम्ही आत्ता मला हे सांगा की आत्ता ऊस 10-12 कांड्यावर गेल्यानंतर तुम्ही ड्रीपमधून काय काय खतं देताय ऊस फुगवणीसाठी आणि ऊस वाढीसाठी? आता सध्या तरी ड्रीप मधून पहिला एक बेसल डोस सरीत टाकून घेतला होता, त्याच्यानंतर युरिया आणि पोटॅश मध्यंतरी दिला ड्रीप, पुन्हा आपलं मायक्रोन्यूट्रिएंट DF सोडलंय, आणि आता अमोनियम सल्फेट आणि पोटॅश, अमोनियम सल्फेट असेल, पांढरा पोटॅश असेल, मायक्रोन्यूट्रिएंट हे असं तुम्ही देताय एकच. चेअरमन साहेब, तुम्ही माझ्या सर्व शेतकऱ्यांना काय संदेश देता की तुम्ही ऊसाचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला पाहिजेत? मी माझ्या शेतकऱ्याला एवढंच सांगू इच्छितो की ऊस लागवड करते वेळी ऊसाची योग्य पद्धतीने बेणे निवड, अच्छा, योग्य पद्धतीने त्याची लागवड करणे, आणि सुरुवातीला सरीचा एक पहिला खताचा डोस मेन महत्वाचा आहे. बरं, अनेक जण करत नाहीत, अनेक जण ते करत नाहीत, ते गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर त्याची फुटव्याची संख्या त्याच्या वेळेत, अच्छा, म्हणजे संक्रमण वाढ ही त्या दिवसामध्ये व्हायला पाहिजे. तुम्ही आंतरपीक घ्या अथवा न घ्या, बरोबर आहे, जास्त त्याचा प्रश्न राहिला. पण ते पिकाचा संतुलित डोस गेला पाहिजे, त्याची फुटव्याची संख्या ज्या त्या वेळेत घेता आली पाहिजे, राईट, ऊसाची संख्या मॅनेज करता आली पाहिजे, बरोबर आहे. आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे पाणी व्यवस्थापन, राईट, सुरुवातीपासून तर उन्हाळ्याचं पाणी व्यवस्थापन, आणि खताचे जवळपास 4 डोस बेसल डोस व्हायलाच पाहिजे, चांगले संतुलित बेसल डोस आपले गेले पाहिजेत. म्हणजे पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन आणि तण व्यवस्थापन याच्या जोरावरती तुम्ही आज 65-70 टन ऊस गेल्या 5-6 वर्षापासून तुम्ही काढताय. नक्कीच तुम्ही अगदी तुमचे गेल्या 5-6 वर्षाचे जे शेतीचे अनुभव आहेत आणि ऊस कशा पद्धतीने तुम्ही 60-65 टनापर्यंत नेताय, हे चांगला अनुभव आम्ही माझ्या सर्व शेतकऱ्यांना तुम्ही सांगितला. मनापासून धन्यवाद, आणि तुमच्या ऊसासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.